हे असं पाहता तुम्ही लोक? थोडी तरी लाज ठेवा, थोडी तरी राहून दाखव रे, किती एक दिवस सुद्धा राहून दाखव. मस्ती करायला पाहिजे तुम्हाला, फक्त पैसे खायचेत का त्यात आणखी काही? लाज नाही झाला ना, लाज. काल इथलच्या विद्यार्थ्याने हॉस्टेलमध्ये सुविधा नाहीत म्हणून एक आंदोलन केलं होतं. जवळपास 1000 बेड असलेले हे हॉस्पिटल म्हणजे वसतिगृह, त्याच्या आज बातम्या जेव्हा प्रसिद्ध झाल्या मी तातडीने इथं व्हिजिट केली. आता जर पाहिलं तर या ठिकाणी ज्यांच्याकडे हा चार्ज आहे, एक मॅडम 2-4 दिवसापासून सुट्टीवर आहे. एक मॅडम आता तिला मी येणार आहे हे माहीत असून सुद्धा आतापर्यंत ती आलेली नाही. आणि मी जे हॉस्टेलचे जर रूम जर पाहिलं तर जनावर सुद्धा तिथं एक दिवस राहील की नाही अशी शंका आहे. नळाला तोट्या नाहीत, तिथं पाणी नाहीत. खालच्या फ्लोअरपासून 6व्या मजल्यापर्यंत विद्यार्थी पाणी बकेटीमध्ये घेऊन जात आहेत. सगळ्यांच्या काचा फुटलेल्या आहेत, भिंती गळत आहेत आणि पलंग वगैरे जर पाहिले तर मला वाटतं यांना कोनवाड्यात आणून टाकलेलं आहे. अशी अवस्था या सगळ्या हॉस्टेलची. दुर्दैव आहे की शासन करोडो रुपये टाकतं यांच्यावर, करोडो रुपयाचा निधी देत आहे, तरी ह्या कोण येते सरदेसाई साहेब बाजूला सरकारनं राव भूमी मदत घेऊन कोण येते?